आई, मी तुझ्यासाठी काय करतोय? खिचडी. आईला बरं वाटत नाहीये तर मी मी आईसाठी खिचडी करणार आहे. जर आता तुम्हाला सांग, खुर्ची आणून देऊ का तुला बसायला? खुर्ची बसायला हवी का? दे. हा, पहिल्यांदी कढई घ्यायची, नीट धर. तापत ठेव. हा, पहिल्यांदी कढई घ्यायची, हं. मंद आचेवरती गॅस पेटवायचा, मंद आचेवर ना. हं. मंद आचेवरती कढई तापत ठेवलेली आहे. आता पुढे काय करायचं? मिरची चिरून घे. आता कढई तापेपर्यंत वेळ वाया जाऊ नये म्हणून आईने सांगितलं एक मिरची चिरून घे. एक मिरची, देठ काढ. पाट, सुरी, हा जो मागचा देठ असतो तो काढून टाकायचा. काढला, देठ काढून टाकला. आता काय ती उभी चिरायची का? मिरची उभी चिरायची. आता तिरकी मिरची उभी चिरायची अवघड आहे. ही मिरची अशी उभी चिरून घ्यायची. हं. ही इथंच राहू दे, चिरलेली मिरची. हा, आता तूप तापत ठेवायचं. तूप. तूप हा, घालायचं कढईत. आता आम्ही तुपाची फोडणी देणार आहे. तो तूप घेतलाय, 1 चमचा. किती होतं? 1 चमचा म्हणजे जास्त होईल का? नाही, हा, बस बस बस. 2 चमचे तूप. आता तूप मिसळण्याचा डबा काढ. आता मिसळणाचा डबा काढायचा. हा आमच्या घरातला हा मिसळणाचा डबा, हा काढलाय. आता गरम होऊन द्यायचं ना. हं. गॅस थोडा मोठा करू का? कर. हा, गॅस थोडा मोठा कर. तुपाचा वास यायला लागलाय. हं. तूप सगळ्यात मोहरी घाल. ते तापू दे की. तापलं की आता वास यायला लागलाय म्हणजे तापलं की. वास पातळ यायला लागला की समजायचं तूप तापलंय असं आईने सांगितलंय. पातळ झालं का? हो. हं. किती मोहरी घालायची? थोडीशी चिमूटभर. घालायची चिमूट. मोहरी बस. घातलीये चिमूटभर. आता हिंग. आधी हिंग का? हं. हिंग किती घालायचं? थोडा. एवढं? कमी कर. एवढं? हां. थोडं हिंग घातलं. आता हळद. आई जिरे नाही घातले आपण. हळद एवढी बस. बस. हळद. अजून मिरची. डायरेक्ट मिरची टाकायची का? आता हं. मिरची, हं. तिखट, मीठ, मसाला. घालायचा ना. ते तांदूळ परतल्यावर घालायचं. नाही बाजूला ठेवू का? आता हां. जिरे कुठे? जिरे इकडे आहेत. कुठं? थोडेसे घाल. थोडे. हां. जिरे घातले. गॅस बारीक कर आता. गॅस बारीक करायचा. काय झालं? चालू आहे, चालू आहे, चालू आहे. हं. आता हे सगळं, तांदूळ घाल आता. आता हे सगळं करायच्या आधी डाळ आणि तांदूळ भिजून घ्यायचे अर्धा तास आधी. हां. ॲक्च्युली गरम पाणी पण घ्यायचं असतं करून. हा, उकळतं पाणी करायला वगैरे. इथे ठेवतो ना. चहाच्या भांड्यात ठेव. गॅस भांड्यात ठेवू का गरम करायला पाणी? ठेव की तशात ठेव. पण ते काय चिमट्याने उचलताना नीट उचलावं लागेल ते पात्यानं. हा, ते उचलतो मी. हे तांदूळ वगैरे पण येतील ना सगळे. एवढं पाणी बस का भरून? हा, बस. मंद आचेवर नाही, आता या जोरात आचेवरती पाणी तापायला ठेवायचं, उकळायला. आणि आता हे परत चांगला. आता हे चांगलं परतून घ्यायचं. सगळं मिक्स झालं पाहिजे. एवढं कमी कर. हां. मसाला घालायचा जास्त. दाखव मसाला. आहे ना मसाला? एवढा हं. एवढा मसाला लोको. कमी कर. हां, घाल. मीठ. मीठ चवीनुसार. हं. किती घालू? एवढं घालू का? अजून घाल थोडंसं. आणि आता परत सगळं
परत परत. उई, चमचा काढून ठेवायला विसरू नका, चटका बसतो कढईत. हो. नवीन रेसिपी आयुष्यभरासाठी मी शिकलोय. म्हणजे मी US ला वगैरे गेलो तर मी माझी खिचडी करून आता खाऊ शकतो, कारण मला माहिती झालं. ओके. असेल हम्म. उच. बस. आणि अशा पद्धतीने जरा मागं घे. आणि अशा पद्धतीने पाणी टाकल्यावर आता ते मंद आचेवरती शिजायला ठेवून द्यायचं. बरोबर. अशी मस्त वास येतोय. धन्यवाद. यू 2 शब्द मुलाबद्दल बोल जरा. खिचडी केलंय, तुला कसं वाटतंय? आता खिचडी जरा खाते. 2-3 दिवस काही खाल्लं नाहीये. नसती. पण तुला भारी वाटतंय का मुलांनी खिचडी केली तुझ्यासाठी? हो, मी खाणार आहे त्याच्यावर. हा. पापड भाजणार. पापड वगैरे भाजून तिला खिचडी खायला घालणार आहे. चला, कुकिंग कम्प्लीट झालंय. खिचडी कशी होती ते तुम्हाला सांगतो. बाय बाय. खिचडीचा फोटो